आता जसं तुम्ही सांगितलं की कलाकारांनी लोकांना कळावं म्हणून त्या पद्धतीने तीनमुखी दत्त किंवा आपण त्रिमूर्ती दत्त असं म्हणतो. तर त्याच फोटोंमध्ये ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी एक गाय दिसते, श्वान दिसतात. तर यांचा काय मग अर्थ आपण लावू शकतो? ना आपण काय लावू शकतो अर्थ, त्यांनी जो लावलाय पूर्वजांनी तो आपण बोलूया आवर्जून. सो प्रश्न खूप सोपा आहे. उत्तर सुद्धा जे टाळ्यांचे उत्तर 2 वाक्यांची आहेत. अच्छा. की जसं लोक काय म्हणतात बघ, 4 जे श्वान आहेत हे 4 वेद आहेत आणि ती गाय जी आहे ती गोमाता आहे, म्हणजे पृथ्वी आहे वगैरे. आणि थांबतो आपण आणि आपण ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकृती आहे. पण लक्षात ठेव, ज्या वेदांचं अनुसरण केलं जायचं ते वेद कोणाचं अनुसरण करतील हे तुला पटतं का? नाही. हा खूप वेगळा मुद्दा आहे. ओके. त्याच्यामुळे जसं बघा अशी म्हणलं की तिन्ही स्कूल्स ऑफ थॉट एकत्र आहेत, वैष्णव, शैव, शाक्त. करेक्ट. त्याचं कारण तुला सांगतो. प्रत्येक साधना मार्गातनं 2 प्रकार आहेत, वाममार्ग, दक्षिण मार्ग. वाममार्ग, दक्षिण मार्ग ज्या गोष्टी आहेत, तर इथे अगदी समजून घे, दत्ताची उत्पत्ती साधना मार्गाची व्हायचं कारणच ते आहे. 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून, म्हणजे आपण 3रं-4थं म्हणून 300-400 ऑड नंतर, म्हणजे आपण गुप्त सम्राटाच्या नंतर म्हणतोय, पोस्ट कालिदास. आवर्जून सांगेन, कालिदासाच्या कुमार संभवमध्ये सुद्धा उल्लेख आहे दत्ताचा. अच्छा. आणि कालिदासानंतर 150 वर्षांनी शिशुपाल वध नावाचं नाटक आहे, माघ, हे पण महाकाव्यच आहे. शिशुपाल वध या माघांच्या नाटकात सुद्धा अत्री गोत्रज म्हणून उल्लेख आलेला आहे दत्ताचा. म्हणजे त्या काळात सुद्धा दत्त कन्सेप्ट असा प्रवाही होता हे तुला कळतं. पण का तिथे अत्रिपुत्र म्हणलेलं नाहीये हे मला लक्षात ठेव. पुढे प्रश्न विचार, म्हणजे लिहून ठेव, कारण कधी कधी विसरून जातो. अत्रिपुत्र नाही म्हणलं, अत्री अनुसया सूत नाही म्हणलं, अत्री गोत्रज म्हटलंय. ओके. थोडा वेगळा प्रकार आहे. तर कारण का, तर बौद्ध, जैन आणि सनातन हिंदू या 3 आपल्या मूळ धर्मपंथ, धर्म चालू आहेत रस्ते, त्या ठिकाणी अनेक कारणांमुळे ना खूप वाममार्ग आलाय. ओके. वामाचार बोकाळलाय, पंचमकार आलेत. म्हणजे मास, मद्य, मैथुन, मीन आणि मुद्रा हे 5 मकार त्यात आलेत. बौद्ध धर्मात आधी शिरकाव झालाय, मग जैन धर्मात आलाय, सनातन धर्मात आलाय. आणि बेसिकली काय होतं ना, एक आपण विद्रोह हा प्रकार येतो की जे रुटीन चाललंय नाहीच करायचं. ओके. जे व्रत म्हणतात, रुटीन चाललेलं आहे ते व्रत मी नाही अंगीकारत, त्याला व्रात्य म्हणतात. अच्छा. व्रताला हुडूक असं करून माझं जगणारा तो व्रात्य. ओके. तर त्या ठिकाणी आलंय की मूळ संहिता हे का नाहीच पटत, मला संपच करतो, तर मान्यच नाही, हे प्रत्येक ठिकाणी आलंय. ओके. आणि काही ठिकाणी खूप बोकाळत गेले ते. म्हणून त्या काळात तू पाहिलंस, मग तिथे साधना मार्ग, लोकांना एकत्र आण आणि काहीतरी सोजवळ शिकव. माशाळी घरी बसल्या काय करता येईल, मग कुठलं चॅन्टिंग असेल की नामस्मरण असेल, की मला एक देव पाहिजे की मी 1, 2, 3 जो जे वांछले तोते लावो, जे लिहून ठेवले माऊलींनी, आणि विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, हा जो प्रकार आहे. एकत्र आत्ता करायची गरज नाही, पण त्या स्कूल ऑफ थॉटनी मला तिन्ही एकत्र करायचं आहे. म्हणून दत्त साधना विकसित झाल्याचं दिसतं आपल्याला. ओके. कारण गरज आहे एकत्र आणा. इथून तिथे जा, मी बोट धरून घेऊन जाईल, यातून बाहेर या आणि बघशील तर त्याच काळात कालामुखातून कालामुख आहे, पण यातून हळूच वीरशैव झालाय. म्हणजे बसवेश्वर आहेत, लिंग आहेत, ते तरी छान करतायत. मच्छिंद्रनाथांकडनं तर गोरक्षनाथ आले, ते छान करतायत. तुला मानवपंथाचे चक्रधर स्वामी बघतायत, त्यांच्यात दत्त महत्वाचा आहे, त्याच्यात गुरु महत्वाचा आहे, कृष्ण महत्वाचा आहे. मग तुला कळेल की त्या काळात प्रत्येक धर्मात म्हण, प्रत्येक पंथात म्हण, प्रत्येक संप्रदायात, प्रत्येक विचारधारेत कोणतरी द्रष्टा पुरुष येतोय आणि त्याला कळते घाण चाललंय, फार बोकाळलंय, नको इतकं नको, एक डिलीट करत क्रिस्टल क्लिअर करायचा प्रयत्न करतायत. त्या काळात दत्त साधना आहे. अच्छा. म्हणून दत्त साधनेची, दत्ताची निर्मिती होणं आणि गुरु निवडणं हे कुठल्या तरी माझ्याहून मोठ्या माणसापुढे सरेंडर करणं आहे. आणि तो तुला सांगेल फार आवश्यक आहे. मला सांग, आता धरून चाल, उद्या तुझ्यापुढे भगवान कृष्ण जरी आले प्रत्यक्ष आणि सोहम माझं ऐक, नाही होणार भगवद्गीता, कारण अर्जुनच नाही कोणी आपल्यात. आपण सरेंडरच होत नाही रे, म्हणजे नाही ऐकायचं तुझं, हाच प्रकार आहे. किंवा कृष्णाला ही हॅड टू प्रूव्ह हिमसेल्फ की मी कृष्ण आहे, मग मी अर्जुन व्हायचा विचार करीन, हा जो मुद्दा आहे. तर त्या मधल्या काळात सरेंडर केलं, म्हणजे एक शेळी पाहिजे ना मेंढ्यांच्या मध्ये, हा लागतो ना प्रकार. तेव्हा समाज व्यवस्था तशी झाली होती, कोणतरी पाहिजे. मग गुरुतत्व आलं. अच्छा. गुरुशिवाय काही नाही आलं. आणि तो गुरु माझ्या देवांपेक्षा मोठा झाला. कारण मला दिसतो ना रे, ईश्वर तत्व सिर्फ एहसास आहे, रूह से महसूस करो प्रकारे मला दिसत नाही ना. जेव्हा तुला रडायला येतं,
तुला खुशी पाहिजे ना, आईची, बहिणीची, मैत्रिणीची, मित्राची. एक 1/2 चहा लागतो ना रे, फ्रस्ट्रेट झाल्यानंतर सुद्धा, किंवा एन्जॉय करताना पण कोणतरी पाहिजे ना पाठर थाप ठेवायला. मला लागतं ना रे समोर कोणतरी. करेक्ट. म्हणून ते ईश्वर तत्व शिकवायला गुरु आला. बर. मग गुरु आल्यामुळे साधना मार्ग सुरू झाला. मग तू विष्णू आहेस का, शंकर आहेस का, शाक्त आहेस, तर गुरु ओळखून तुला तसा साधना मार्ग द्यायला लागला. म्हणून दत्ताची निर्मिती, दत्त संप्रदायाची निर्मिती त्या त्या काळात होणं अतिशय आवश्यक होतं, ते झालंय. म्हणून हा जो एक प्रवास आहे ना, हा काहीच्या काही आहे. वा. आणि मग तू म्हणतोस तसं एकमुख तीनमुख हा वेगळा प्रकार झाला. आणि आता उत्पत्ती बघ ना, काय गोष्ट काय पुराणातल्या. आपण एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, अत्री अनसूया. आणि तू म्हणलास कुत्र आणि गाय, आपण इथून वारंवार इकडे चाललोय. आता दत्त समजून घे, अत्री अर्थच बघ ना, त्री आपण बोललोय 3 गुण असल्याशिवाय तू व्यक्तच होत नाहीस. हो. अत्री म्हणजे काय, 3 गुणांच्या पल्ल्याड. बर. ते डज ही एक्झिस्ट ग्रॅमॅटिकली. अत्री नाव जर पाहिलं 3 गुणांच्या पलीकडे, त्या जर एकच बिंदू आहे, एकच तत्व आहे किंवा नाहीच आहे. बर. ओके. अनसूया, असूया म्हणजे काय, जेलसी. ओके. मी शाणा तू शाणा, असूया. तर आमच्या सायकोलॉजीत ईड इगो सुपर इगोतलं ईड, आयडी, ईद पहिलंच आहे. अरे ती पण निर्विकल्प निराकार आहे, तू आणि मी वेगळंच म्हणत नाहीये. म्हणजे दत्तात आपण साध्या भाषेत आई वडील म्हटलं, साध्या भाषेत बोलू आपण, आई वडील म्हटलं, 2चं म्हणून तिसरं काहीतरी कंपाऊंड झालंय. पण हे पण अनमॅनिफेस्ट आहे, हे पण अनमॅनिफेस्ट आहे. मग त्याचं जे सोल्युशन असेल कंपाऊंड, ते केवढं अनमॅनिफेस्ट असणार आहे. बरोबर. मग हा फक्त कन्सेप्ट आहे, तो भगभगीत आहे. गरम पाण्यात बोट बुचकळ भाजेल फक्त, पण ते गरम पाण्याची वाफ येते ना, ती आरपार जाळते रे. मग त्याला आपण लॅटंट म्हणतो. पण लॅटंट एनर्जी दत्तात्रय. अच्छा. अत्री अनसूया म्हणजे हा पण एक्झिस्ट नाही करत, ही पण अस्तित्वात नाहीये. ह्यांचं कंपाऊंड किती ऊर्जावान, वीर्यवान, किंवा साऱ्या भाषेत पॉवरफुल म्हण आजच्या भाषेत. आणि तो पॉवरफुल तुझ्या आसपासला भीती वाटू शकेल, जाळू शकेल. आपण साधं काय म्हणतो, सोवळं पाळा, नियम पाळा, भानगडीत पडू नका. आणि मग तो सगळ्यांचा आहे की नाही. मग ती गाय आली, भूमी, 4 श्वान आहेत. हा मला विचारशील तर मी 4 वेद मानायला तयार नाही. बर. दत्त आपण असा आता विचार केला की वैदिक आणि अवैदिक सगळ्यांना एकत्र आणणारा प्रकार आहे. करेक्ट. त्याच्यामुळे वेद काळात ज्या काही प्राण्यांवरती आपण खूप प्रेम केलेलं नाही, त्यातलं एक श्वान आहे. आता इथे डिटेल जायला नको. बर. पण ही जी देवता आहे ही डिफरंट स्कूल्स ऑफ थॉटला सगळ्यांना एकत्र करते, म्हणून पण श्वान असतील. हा पहिला मुद्दा. अजून महत्वाचा, अजून डिटेल गेलास की किती योग साधना आपल्या लोकांनी वरच्या लेवलला वरण्य म्हणजे येऊन ठेवली आहे बघ. एखादी अभ्यास, एक सकृप फडके नावाचे एक मोठे गृहस्थ होते, त्यांचा अभ्यास आहे. आणि खूप ठिकाणी लिहिले बरं का, की कधी झाला दत्त जन्म, मार्गशीर्ष पौर्णिमा, मार्गशीर्ष शुद्ध 15 ग्रॅमॅटिकली. कुठल्या नक्षत्रावर, मृग नक्षत्रावर. तर ते म्हणतात 4 श्वान आहेत ना, ते 4 खुरं मृग नक्षत्राचे आहेत की नाही, 4 खुरं, 4 श्वान आहेत. रोहिणी आहे मागे, तीच धेनू आहे, तीच गाय आहे रोहिणी. आणि जे 3 बाण नाही, 3 शर असतात की नाही, ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत. बर. हे मृग नक्षत्रावर. म्हणजे कॉस्मिक इव्हेंटला, तुझ्यासाठी योग्य आहे खरं कॉस्मॉस स्टार, की कॉस्मिक इव्हेंटला ह्युमन रूप द्यायचा प्रकार केलेला आहे. 4 खुरं म्हणजे 4 श्वान, मागची रोहिणी नक्षत्र म्हणजे धेनू, गाय ती 3 बाण असतात. तू मृगाचा डायग्राम पाहिलीस तर नक्षत्राची, हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. अरे बापरे. आणि मग काय तर अनेक ठिकाणी चंद्राला विष्णू म्हटलं गेलंय. अच्छा. दत्ताला विष्णू म्हणतो आपण. आणि मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी, अलीकडचा चंद्र तो वाढत गेला, वर्धिष्णू, बरोबर आहे. मग त्याला ब्रह्मा, त्या दिवशी विष्णू, आणि वद्य प्रतिपदेला क्षय होत जाणारे तो महेश, लय करणारा. म्हणून चतुर्दशी, पौर्णिमा आणि मग वद्य प्रतिपदा हा जो प्रकार पाहिला, हे म्हणतात हे कॉस्मिक इव्हेंटला तुम्ही दत्त म्हटले, साधना मार्ग म्हटलं. म्हणजे एकदा कन्सेप्ट कळला, तू कुठल्या अँगल विचार करू शकतोस. आणि हे डॉक्युमेंटेड आहे. आणि विचाराला तू नाही म्हणतात ना, हा जो प्रकार आहे. पण पुन्हा मी काय आकाशात बघून काही फुलं वाहणार आहे का, मी आकाशात बघून माळ करत बसणार आहे का. मग मला कोणतरी पाहिजे ना, तर मला एक गाय लागते, मग 4 श्वान लागतात, स्कूल ऑफ थॉट काही का असे ना ते लागतात, आणि 3 शिरवाला दत्त लागतो. मला तो पटतो. वा. म्हणून हा प्रकार आहे. पण त्याच्या मागे खूप मोठं विज्ञान आहे. आणि तुला पडला असेल प्रश्न, पण हा पण खूप महत्वाचा आहे, अनेकांना पडतो. आपण काही काही ठिकाणी नावाशी एकत्र घेतो. आता अर्णव, आता मी पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे, अर्णवला विचारतो आई वडिलांना नाव का ठेवलं,
नाही गणपती, ओके डन. रेवा का सुंदर, ओके डन. हा म्हणजे चांगलं वाईट काय नाही, वी हॅव नो वन टू कॉमेंट, काय संबंध नाही. तर लक्षात ठेव, अवधूत आणि दत्त फरक आहे रे. बर. दत्त ही अवस्था आहे, अवधूत म्हणजे आपल्याकडे ना एक भिक्षुक उपनिषद आहे, म्हणजे संन्यास धर्माशी निगडीत असणारं. त्यात 4 भाग सांगितलेत की संन्यासाचे प्रकार आहेत की कुटीत राहून कुटीदक, बहुदक, मग हंस आणि परमहंस, आणि सगळं अचीव केलं की तू अवधूत बनतोस. अच्छा. हा म्हणजे हे डिग्रीचं ग्रॅज्युएशन आहे, शिकत 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 जायचं साधना मार्गातलं. मग अवधूताची फोड जाबाल दर्शन उपनिषदात इतकी सुंदर दिली आहे. अवधूत अक्षरत्व म्हणजे काय, 4 भाग केले त्यांनी. अवधूत म्हणजे 3 भाग आहेत. अक्षरत्व, अक्षर अक्षय, त्याला क्षर नाही, त्याला क्षय नाही, ते संपणार नाही, ते टिकणार, ते अक्षरत्व त्यात आहे. बर. दुसरं आहे वरेण्यत्व. व इज फॉर वरेण्यत्व. वरेण्य म्हणजे नंबर 1. ओके. आपण वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि म्हणतो ना, नंबर 1चा भर्ग वरेण्य. आणि धूत, ते धूत संसारातल्या सगळ्या गोष्टींना धूत संसार बंधनात असं ते म्हणतात की अवधूत, की तुला मला असणाऱ्या आकार विकारांच्या जो पलीकडे आहे त्या स्टेटला, त्या अवस्थेतला अवधूत असं म्हणतात. आणि ही स्टेट जो दिलेला आहे त्याला म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा. अर्थ कळला तर भारी वाटतं. हे निराकार, निर्लेप, निरामय आहे, त्याला फरकच पडत नाही. आणि मग दत्तात्रयांवर जो आरोप केला जातो अनेकांचा की टिपिकल वैदिक, त्या काळात केला गेला की त्रिपुरा सुंदरी म्हणजे काय. मग कारण ते असंच वर्णन केलंय की बाह्यांगाने जो विकृत आचरण करतोय तो दत्तात्रेय आहे त्या काळातला. अच्छा. कारण जर तुझं जो जगाचं आहे, तुला वाटतं कोणी तुझ्या आसपास येऊ नये, आम्ही काय मित्र काय, तू गचाळ वागायला लागणारस, तू घाण वागशील आणि शिवाय आम्ही चिडचिड करत निघून जाऊ. हा जो प्रकार आहे तोच प्रकार त्यांनी केलाय. बर. की मद्यपान केलंय, सुरापान केलंय. हा त्रिपुरा देवी बरोबर त्याच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं कारण काय आहे. आणि मग कळतं की हा निर्लेप निराकार आहे रे, सगळ्या पलीकडे गेलेला आहे. हा जो प्रकार येतो. तरी लोकांना मी अनेकांना सांगितलं, कोणी म्हणतं मला मान्य नाही, म्हणलं ऍटलिस्ट गाणी तरी ऐकता तुम्ही हिंदी सिनेमाची, त्याचे ना सुख और दुःख में फरक ना महसूस हो जा, मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया, हा जो प्रकार येतो. सोडून दे, सगळं सम्यक आहे, फक्त सिसो असतो की नाही असा, हा मधला पॉइंटला आपण इंग्लिशमध्ये फलक्रम म्हणतो. हा फलक्रम आहे ना, तो लांब श्वास आहे. आणि ते अवधूत अवस्था. म्हणून अवधूत वेगळं आहे, दत्त प्रकार वेगळा येतो. आणि म्हणून मग नाथ संप्रदायात सगळं आपण अवधूतच आहे. मग पाहिलं तर शंकर. आणि महत्वाचा मुद्दा, आपण अजून डिटेल गेलो प्रत्येक दत्त अवतारावर त्यावर बोलणारच आहोत. कारण अत्री ऋषींनी सुद्धा दत्तात्रयाचा जन्म झाल्यावर दत्तात्रयाला सांगितलं गौतमी नदीपाशी जायचं आणि तिथे शिवाची उपासना करायची. अच्छा. हे अत्री मुनींनी सांगितलंय. मग त्यांनी म्हणजे उपासना शिवाची केली रे. जसं आपण बोलताना बोललो, आपण जेव्हा डिटेलमध्ये बोलू तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांनी उपासना शिवाचीच केली की सगळ्यांनी. ते निराकार, निर्विकल्प, निरामय जो कोण आहे, फक्त आहे, चिदानंद रूप आहे, त्याचीच उपासना करतात. त्यामुळे दत्त मला म्हणशील तर अत्री अनसूयेचा मुलगा पाहिला तर मग ते गायेचं आणि त्या श्वानांचं कोडं सोडायला मदत होते. पण पुन्हा तुझ्या अँगलनी बघ, खगोलशास्त्रज्ञ म्हणून बघ, अध्यात्म म्हणून बघ, विज्ञान म्हणून बघ, हा तुझा कॉल आहे. कारण दत्त म्हणजे काय म्हणलं, अत्री अनसूया, प्रचंड ऊर्जा आहे. बरोबर. तुला कळा म्हणून 3 आकार दिलेत त्यांनी, राजस, तामस, सात्विक. आता हे मला आवडणार दत्त की मला जो भाव दिलाय, धरून चाल मी विष्णूची पूजा करतो. विष्णूच्या कुठल्या रूपाची, केशवाची, किंवा तो विष्णू काय म्हणतो तर अभय हस्त आहे की मी आहे रे राहुल, काळजी करू नकोस, स्टेबल राहा, आय एम विथ यू, आय एम हॅपी. मी शिवाकडे जातो, शंकरा तामस आहे, हे काढून ते काहीतरी करेल. मी ब्रह्मदेवाची उपासना करतो, तो काहीतरी देतो मला, तो राजस आहे. बरोबर आहे. मी जेव्हा तुझ्याकडे येईल गप्पा मारायला, मला माहिती आहे सोहम कसा वागणार आहे, ती मैत्रीण कशी वागणार आहे, आय नो माझा अप्रोच, आणि त्याच्यामुळे सुखात राहू शकतो. तर तू गेला दत्ताकडे, अतिशय ढोबळ बोलतोय, आणि दत्तात्रय प्रसन्न आले तुला. ते म्हणले काय पाहिजे तुला, तू म्हणशील मला हे दे. तेव्हा दत्तात्रयातलं कुठला गुण जास्त मला काय, तो म्हणेल माफ कर, आत्ता मला द्यायचा मूडच नाही साऱ्या भाषेत, मी फक्त आत्ता तुला तथास्तू म्हणणार आहे. तू कधी असेल मला काही नको, फक्त तथास्तू म्हणतो, नाही आता द्यायचा मूड आहे मला. म्हणजे वी डोंट नो आपण कुठल्या अप्रोच त्याच्याकडे जायचं रे. आजच्या भाषेत म्हणजे कुठलं, मग आता गणिती बघ, गणिती भाषेत 3 आहेत डोकी, म्हणजे 3 गुण आहेत, 3 स्कूल्स ऑफ थॉट आहेत, 3 साधारण मार्ग आहेत, तिन्ही 33.33% आहेत. तरी 0.01% शिल्लक आहे की नाही, त्याला आपण लॅटंट हिट म्हणतो. अच्छा. म्हणून ते भगभगीत म्हणतो.
मग चटका बसू शकतो म्हणतो. मग त्याचे 16 ओळे पाळा ना. बर 16 प्रकार आला कशाला? आता एवढं सांगितल्यावर तर दिसतंय की तो खूप ऊर्जावान आहे. मग दत्त म्हणजे काय? मग अवधूत म्हणजे काय? याच्या पलीकडे गेलेला म्हणजे काय? अत्रि आरुष्याचा मुलगा म्हणजे काय? मग मी अनेकांना सांगायचा प्रयत्न करतो. अथर्व शीर्ष पाठ असतं, हो ते थोडं त्यातून बाहेर या, म्हणजे थोडं गणपती बाप्पातून बाहेर या त्याच्यातून. काय वर्णन केलंय सांग व्यक्त व्हायच्या गोष्टीचं? चत्वारी 4 वाक्पदानी. वाणी म्हणजे व्यक्त व्हायला आपण शब्द म्हणतो. बरोबर शब्द व्यक्त झालेला जो तो, त्याला 4 भाग आहेत. चत्वारी वाक्पदानी. त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः. तू गुण देह काल काहीच नाहीयेस, तू अव्यक्त आहेस. तू आहेस कोण? तर मूलाधारो स्थितोऽसि नित्यम त्वम शक्तित्रयात्मकः. तुझ्या मूलाधाराशी असणारी जी शक्ती आहे आता अव्यक्त आहे, पण त्यात राजस तामस सात्विक तिन्ही गुण आहेत. शैव वैष्णव शाक्त तिन्ही उपासना मार्ग आहेत. अशी प्रचंड शक्ती जी आहे त्याला मी दत्त असं म्हणतो. बर ते तुझं शरीराचं नाव जर अवधूत असेल तर माझ्या ऊर्जेला दत्त म्हणेन. तुझ्या शरीराचं नाव जर माधव ठेवलंस तू, त्या ऊर्जेला मी राधा म्हणेन. बर ते तुला जगवणारी जी शक्ती आहे, पण शक्ती जी आहे आणि शरीर तयार आहे, पण मला माहितीच नाही याची शक्ती निद्रिस्त आहे. मग त्यासाठी कोण पाहिजे? तर गुरु पाहिजे. आणि मग काय करायची? साधना करायची. साधना काय आहे? तर प्राणायाम सांगितलाय, मग अष्टांग योग सांगितले, यम नियम आसन. मग त्यातलं थेरी आहे, ती मॅन्युअल्स आहेच आहेत ना. करेक्ट. पुन्हा मला विचार असेल मेडिकल दृष्टीने जर आपण श्वास घेतला बेटा, तर साधारण जो काही मी आता श्वास घेतला त्यातला 21% ऑक्सिजनचा साधारण असतो, 20 ते 21%. तो O2 आत जातो, खेळतो. म्हणजे टिश्यू आणि टिश्यूला, शरीरातल्या बारीक बारीक सेलला पण ऑक्सिजनच लागतो. आणि जेव्हा मी उश्वास सोडतो त्यात 16% ऑक्सिजन असतो, बाकीचा CO2 आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. मग आत राहिला किती मित्रा? 3.5-4% ऑक्सिजन आत राहिला. म्हणजे मी जो आत घेतला बाहेर सोडला तर 3-4%च राहिला आहे. आणि माझं नखापासून शिखा डोक्यापर्यंत, नख शिखांत शब्द आहे, माहिती नवीन पिढीला, नख शिखांत पायाच्या नखापासून माझ्या शेंडीपर्यंत सगळ्या सेल, सगळ्या टिश्यू जगतो ऑक्सिजनवर. बर म्हणून काय शिकवलंय? कुठलंही स्कूल ऑफ थॉट बघ ना, लांब श्वास घ्या, तो खेळवा आतल्या आत. अजून पुढे उन्नती केली तर बंद लावा वेगवेगळे, वज्रोली मुद्रा वगैरे, म्हणजे बंद लावा. ऑक्सिजन खेळू देत, प्राणवायू खेळू देत, सगळ्या टिश्यूला ऑक्सिजन छान मस्त मालिश होऊ देत, सुंदर होऊ देत, आणि स्लोली यू एक्सपेल इट आउट, आणि तुम्ही उश्वास सोडा. हा जो प्रकार आहे हे दाखवतं कोण? साधना. याला पण साधना मार्ग. साधना. पण हे इट हॅज टू, जिम्नॅशियम सारखं आहे रे. तुला ट्रेनर पाहिजे ना, त्या ट्रेनरला मी गुरु म्हणतोय. बर बर. मग तुला सगळे ट्रेनर आवडतात का? तर नाही. तुला सगळे शाळेतले शिक्षक आवडलेत का? तर नाही. तर हा जो प्रकार येतो, तर तुला जो गुरु तुझ्या नशिबात आहे तो मिळतो, आणि मिळेल आपली धडपड. बर